पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। स्वागत आहे तुमचं आज काय बनवूया मध्ये। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। आज आपण बटाट्याचे पापड कसे बनवायचे ते बघतोय। हे पापड उपवासाला सुद्धा चालू शकतात आणि खूप पटकन होतात। फार काही प्रिपरेशन तयारी लागत नाही। तर इथे अर्धा किलो बटाटे मी उकडून त्याची सालं काढून घेतले, कुकर मध्ये उकळायचे आणि सालं काढून घ्यायची। आता एक परात घ्यायची, किसणी हवं तर तुम्ही मॅशरने मॅश केले तरी चालतील, पण पापड करायचं तर किसणीने किसलेले कधीही चांगले। आणि हे किसून घ्यायचे। छान असे किसले गेले पाहिजे। चला तर मग बटाटे इथे व्यवस्थित किसून झाले। आता यामध्ये एक चमचाभर चिली फ्लेक्स घालते, हिरवी मिरचीचे तुकडे घातले तरी चालेल, एक चमचा जिरं, मीठ घालायचे चवीपुरतं, बारीक चिरलेली कोथिंबीर। कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे, जर उपवासाला तुमच्याकडे कोथिंबीर नसेल चालत, नाही घातली काहीच हरकत नाही। आणि हे आता मिक्स करून घ्यायचं। चला तर मग हे सगळं व्यवस्थित एकजीव झालं की पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये, पाण्यामध्ये हात डिप करून घ्यायचा आणि या मिश्रणातून छोटा गोळा घ्यायचा, जितका मोठा तुम्हाला पापड करायचा तितका। पाण्यामुळे हे हाताला चिकटत नाही, नाहीतर मग बटाटा आहे हाताला खूप चिकटू शकतो। आता एक पॉलिथिन घ्यायचं, प्लास्टिकचं पेपर, त्यावर हे गोळा ठेवायचा, यावर दुसरा पेपर ठेवायचा, एक प्लेट किंवा डिश घ्यायची आणि हे असं छान स्प्रेड करून घ्यायचं। परफेक्ट। आता जर थोडंसं जाडसर वाटलं तर मग हे हाताने पुन्हा थोडंसं स्प्रेड करून घेऊ शकता मिश्रण या पद्धतीने। हवं तर तुम्ही लाटण्याने पण लाटून केलं तरी चालेल। शक्यतो थोडेसे एकसारखे आणि पातळ करायचे, म्हणजे मग पापड्या तळल्या की छान फुलतात, खूप जाड नाही राहत। छान असं व्यवस्थित स्प्रेड करून झालं की पेपर घ्यायचा, एखादा पॉलिथिन पेपर, ज्यावर आपण हे ड्राय करायला ठेवणार आहोत, आणि त्यावर हे पापड टाकून घ्यायचं। तुम्ही बघू शकाल खूप सोपं जातं पॉलिथिनमुळे। हा पेपर मी बाजूला ठेवते, पुन्हा एक करून बघूयात। आता लाटण्याने लाटून कसं करता येईल ते बघूयात। थोडंसं पाणी लावायचं पॉलिथिनला, पुन्हा छोटासा गोळा घ्यायचा, कितपत मोठे पापड करायचे त्या अंदाजाने यावर ठेवायचं, थोडंसं पाणी वरच्या बाजूला, आधी डब्याने करून घेऊयात मस्त। आणि मग हवं तर एकसारखं थोडंसं लाटण्याने स्प्रेड करून घ्यायचं। आता तोच पेपर घेते मी, ज्याच्यावर आपण हे पापड वाळत घालणार आहोत। पटकन पेपर निघून येतो। आणि आता याच पद्धतीने मी सगळे बटाट्याचे पापड इथे बनवून घेते। चला तर मग इथे पापड मी सगळे बनवून घेतलेच। अर्धा किलो बटाट्यामध्ये 20 बऱ्यापैकी मोठ्या आकाराचे पापड बनवून तयार होतात। आता अर्थातच उन्हामध्ये हे सुकवून घ्यायचे, साधारण 1-2 दिवसात व्यवस्थित ड्राय होतात हे पापड। चला तर मग इथे हे बटाट्याचे पापड मी एक 5 ते 6 तास ड्राय करून घेतलेत। याचे एजेस पूर्ण ड्राय आउट झाले असं वाटलं की काय करायचं, हे पलटी करायचे, टर्न करायचे, थोडेसे ओलसर असतानाच टर्न करायचे, म्हणजे मग ते चिकटून नाही बसत कागदला आणि पटकन पलटी पण होतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारचा पापड पापडी करत असताना ही काळजी घ्यायची की एक 4 ते 5 तास ड्राय झाले की एकदा चेक करायचं, त्याचे एजेस जर असं वाटलं की ड्राय झालेले आहेत तर मग हे असं पलटी करून घ्यायचं। किती सहजतेने होते तुम्ही बघा। बटाटा पापड पलटी करून झाले की दुसऱ्या साईडनेही उन्हामध्ये सुकवायची गरज नाही, फॅन खाली पण तुम्ही सुकवू शकता। 1 दिवसात पापड व्यवस्थित सुकून निघतात। तर इथे पापड माझे तयार आहेत, तुम्ही बघू शकाल
खूप सुंदर दिसत आहेत. मेन म्हणजे छान असे एकसारखे पातळ झालेत. कलरफुल आणि सुंदर दिसतंय. तर आता तळून बघूयात आपण. तर इथे तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण एक एक पापड सोडून तळून घेऊयात. मस्त. खूप सुंदर. चला तर मग इथे बटाटा पापड तळून तयार आहे. खूप सुंदर दिसत आहेत. छान कुरकुरीत होतात. जबरदस्त. खूप छान लागतं. उपवासाचे बटाट्याचे पापड करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा किलो बटाटे, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, पाणी. बटाटे उकडून घेत त्याची सालं काढत बटाटे किसून घ्यायचे. आता यात चिली फ्लेक्स, जिरं, मीठ आणि कोथिंबीर मिसळून घेत हे मिश्रण एकजीत करायचं. आता अशा पद्धतीने पापड तयार करायचे आणि वाळवायचे. आता गरम तेलात पापड तळायचे. झाले आपले उपवास विशेष बटाट्याचे पापड तयार. बटाटा आणि पावटा रस्सा कसा बनवायचा ते बघूयात. तर सगळ्यात आधी एक बेसिक वाटण त्याला लागेल. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 3 ते 4 चमचे सुकं किसलेलं खोबरं घ्यायचं. त्याचबरोबर 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट किंवा भाजलेले शेंगदाणे घेतले काहीच हरकत नाही. बट माझ्याकडे कूट असतो कायम घरात म्हणून मी कूट घेतला. आणि 4 ते 5 लसूण पाकळ्या. आता हे बंद करायचं आणि हे मिक्सरमध्ये फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी चालेल. तर इथे खोबरं, लसूण आणि आल्याचं वाटण तयार आहे. कढईमध्ये तेल गरम केलंय. यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया आणि पावटा. तर हे पावटा असा येतो. याच्या शेंगा येतात सोलून. त्याच्या हे अशा बिया काढून घ्यायच्या. तेलावर आपण हे हलकसं फक्त एक 5 ते 6 मिनिट परतून घेणार आहोत. तर इथे हा पावटा एक 5 ते 7 मिनिट छान असा तेलावर परतून घेतला की यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालूयात. मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये अर्थातच बटाट्याची सालं काढून त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता इथे बटाटा पण एक 2 मिनिट परतून घेतला की यामध्ये पाणी घालूयात. कितपत रस तुम्हाला हवाय तुमच्या भाजीला त्या अंदाजाने पाणी घालायचं. आहा, रंग बघा खूप सुरेख आलाय. आता झाकण ठेवूयात आणि एक 10 ते 15 मिनिट बटाटा मस्त शिजेपर्यंत शिजवून घेऊयात. साधारण एक 15 मिनिट मी हे बटाटा आणि पावटा शिजवून घेतला. आहा, जबरदस्त. तर सुवास इतका भन्नाट येतो आणि रंग बघू शकता किती सुंदर आला याला. हा बटाटा व्यवस्थित शिजला. पावटाही छान शिजलेला आहे. येस, छान मऊसूत झाले दोन्ही. आता काय करायचं, अर्थातच महत्त्वाचा पार्ट, मीठ घालायचं चवीपुरतं. हे जे वाटण आपण करून घेतलंय खोबरं, लसूण आणि शेंगदाण्याचं, हे घालायचं. आणि हे आता आणखी एक 5 ते 7 मिनिट आपण शिजवून घेऊयात, जेणेकरून हा जो लसूणचा कच्चा स्मेल आहे तो निघून जाईल. झाकण ठेवायची गरज नाही. आता असंच उघडच आपण शिजवून घेऊयात. खूप छान, खूप जबरदस्त दिसतंय. आणि हा पावटा बटाटा रस्सा, शब्द नाही येत माझ्याकडे बोलायला. टेक्स्चर खूप छान आलाय, कन्सिस्टन्सी छान आली आहे. अस्सल गावाकडच्या पद्धतीच्या त्या स्टाईलचा हा रस्सा झालाय मस्त. कसा खायचा, ज्वारीची भाकरी गरमागरम चुरून त्यामध्ये हा रस्सा घालून खूप छान लागतं. भाताबरोबरही छान लागतं.
पोळी फुलका त्याबरोबरही खाऊ शकता. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.